आजची आपली स्टॅटिस्टिक्स इतकी खराब आहेत भारताची, की 75% लोकं आपल्याकडे स्टेज 3 आणि स्टेज 4 अरे कॅन्सरमध्ये येतात. बापरे! सगळ्यात जास्त डेंजरस आहे व्हेप आणि यंग क्राउडमध्ये तो जास्त वाढतोय. भयंकर आहे. हो. आणि वेपिंगमध्ये काय होतं, तुम्ही जेव्हा तो धूर आत घेता, तेव्हा त्याच्या छोट्या-छोट्या मॉलिक्युल्स असतात, त्या डायरेक्ट लंगमध्ये जाऊन कानाकोपऱ्यात लंग्सच्या जाऊन त्या पोहोचतात. आणि दॅट इज द मेजर एपिडेमिक व्हिच यू आर गोइंग टू हॅव इन द नेक्स्ट 5 to 10 इयर्स. WhatsApp युनिव्हर्सिटीचे लोकं आहेत, की त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी, की ह्याने कॅन्सर बरा होतो. असल्या गोष्टींमध्ये वेळ जातो तोपर्यंत तो स्टेज आणि आता ChatGPT आलंय. अजून लोकं एक डॉक्टर आला. ChatGPTवरती ट्रीटमेंट स्वतःची घेतात आणि येतात आमच्याकडे. हो, टोबॅकोमध्ये जवळ-जवळ 4,000 वेगवेगळे टॉक्सिक सबस्टन्सेस असतात. हो, त्याच्यातले 70 सबस्टन्सेस जे असतात त्याने तुम्हाला कॅन्सर होतो. हो. ॲन्युअल हेल्थ चेकअप जर तुम्ही केलात, तर मोर दॅन 80% ऑफ द कॅन्सर कॅन बी डिटेक्टेड इन द फर्स्ट स्टेज अँड कॅन बी ट्रीटेड प्रॉपरली अँड यू कॅन गेट अ ऑप्शन ऑफ क्युअर. आणि सर्जरी केल्याने कॅन्सर स्प्रेड होत नाही अंगात. हे सर्वात मोठं मिसकन्सेप्शन आहे. हल्लीचं कसं होतं, की कॅन्सर म्हणजे आता अंत जवळ आलाय असं वाटायचं लोकांना. पण ती आता फॅक्ट राहिली नाहीये. असे अनेक म्हणजे मी तुम्हाला असे हजारो पेशंट दाखवू शकतो जे आता कॅन्सर सर्व्हायव्हर्स आहेत. हो. आणि देअर विल बी अ पॉइंट ऑफ टाईम जिथे रेडिओलॉजिस्ट फक्त कॉन्सोलवर बसेल हं. आणि एआय विल डायग्नोज एव्हरीथिंग अँड रिपोर्ट एव्हरीथिंग अँड गिव्ह हिम द रिपोर्ट. नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आणि आज आपण अजून एक नवीन एपिसोड घेऊन आलेलो आहे, जो आहे कॅन्सरशी रिलेटेड, कॅन्सरच्या सर्जरीशी रिलेटेड. आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर गजानन कानेटकर. हे कॅन्सर सर्जन आहेत, पण त्यांनी जरी सर्जरी नॉर्मल पण भरपूर केलेल्या आहेत आणि रोबोटिक पण भरपूर केलेल्या आहेत. तर आता रोबोटिक सर्जरी केल्यात आणि त्या पण कॅन्सरशी रिलेटेड म्हणजे नेमक्या कशा, ते आपण आज जाणून घेऊया. कॅन्सर हा शब्दच इतका सध्या टॅबू झालेला आहे, की त्याच्याशी रिलेटेड मिथ्स आणि फॅक्ट्स पण खूपच गरजेचे आहे, की जे आपण जाणून घेतले पाहिजे. कारण मिथ्स जे आहे ते खूप फास्टेस्ट लोकांपर्यंत पोहोचतात. फॅक्ट्स पोहोचायला खूप वेळ लागतो. तर आम्ही त्या आज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. सो नक्की बघा हा एपिसोड आणि कसा वाटला हे नक्की सांगा. तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. कॅन्सरशी रिलेटेड आज आपण बोलणार आहोत. येस. तर थोडा टॉपिकच जड आहे. येस. की सगळ्यांना भीती वाटेल असाच टॉपिक आहे. हो. तर आम्हाला सुरुवातीलाच सांगाल का, की कॅन्सर डायग्नोज करायची 5 कसं करायला सो पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी टुडे. कॅन्सरची काही ठराविक चिन्ह ठरलेली आहेत. हो. एखादी गाठ जी हं. सडनली मोठी होते, हो. एखादा तोंडातला न भरणारा अल्सर हं. किंवा अंगावरची कुठली न भरणारी जखम हं. किंवा एखादा खोकला जो बरा होत नाहीये, 3-3, 4-4 महिन्यात खोकला बरा होत नाही किंवा आपल्या बॉवेल आणि ब्लॅडर हॅबिट्समध्ये फरक पडणे हो. किंवा रक्त पडणे. हं. खोकल्यामधून रक्त, संडासमधून रक्त, युरिनमधून रक्त, असं कुठूनही रक्त पडणे. ही अशी काही कॅन्सरची ठराविक साईन्स आहेत. हो. ती जर आपल्याला लक्षात आली तर आपण इग्नोर न करता ताबडतोब डॉक्टरला भेटायला पाहिजे. काय? आता जसं आपण म्हणतोय, की खूप घाबरायला लागलेत लोकं कॅन्सरला. त्याचं मेन कारण आहे, की भारतात कॅन्सरची संख्या वाढायला लागली. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे का, की संख्या वाढायला लागली आहे, की डायग्नोज जास्त व्हायला लागली? याच्यात कॉम्बिनेशन आहे फॅक्टर्सचं. एक तर कॅन्सरचा इन्सिडन्स वाढतोय असंही म्हणता येईल. हो. कारण आता खूप आपल्या एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स पण त्याच्यात खूप आलेले हो. आहेत. पोल्युशन इज ॲक्चुअली अ पार्ट ऑफ द होल कॅन्सर प्रॉब्लेम. खरं आणि त्याबरोबर आपल्याकडे आज भरपूर डायग्नोस्टिक मेथड्स आलेले. हो. आपल्याकडे आता काहीही झालं, पोट दुखतंय, जा सीटी स्कॅन करून ये. हो, हो. आपण सीटी स्कॅन पटकन सांगतो. हं. आणि सीटी स्कॅन डेफिनेटली इज अ मोर ॲक्युरेट इन्व्हेस्टिगेशन दॅन सोनोग्राफी. हो. तर त्याच्यामुळे बेटर डायग्नोस्टिक्स असल्यामुळे आपल्याला कॅन्सर डिटेक्शन पण खूप होतंय. हं. आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय असं आपल्याला वाटतं. पण डेफिनेटली कॅन्सरचं प्रमाण वाढतंय अजून आता आपल्याकडे. अजून आणि हो. कॅन्सरचं प्रमाणही वाढतंय, तितके आपण डायग्नोस्टिक हो. मध्ये पण खूप इम्प्रूव्ह हो. करतोय. हो. जसं आता मी सुरुवातीला सांगितलं रोबोटिक, हो. तसं झालंय एआय पण. हो. तर ह्या विषयात तर खूप रिसर्च पण होतोय, की होय. किती अर्ली आपण डायग्नोज करू शकतो. तर तसं हे काय-काय आलंय अर्ली डिटेक्शनसाठी? आत्ता सध्या एआय म्हटलं तर मेनली डायग्नोस्टिक्समध्ये आहे. हो. आपल्याला आता अशी एआय टूल्स आली आहेत, जे आपले सीटी स्कॅन्स, एम-आर-आयज रीड करतात आणि रेडिओलॉजिस्टला ते ॲक्चुअली ते लिजन्स डिटेक्ट करून ते रिपोर्ट करून देतात, की हे इथे-इथे हे असं-असं आहे. हो.
अजून सर्जरीमध्ये किंवा ट्रीटमेंट पार्टमध्ये एआय तरी मला अजून दिसत नाही. हो, पण ते सुद्धा पुढे जाऊन होईल काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. कारण आता लोकं जे एआय मध्ये काम करतात, हो, ते म्हणतात की आफ्टर सम डेज वी विल बी एबल टू गिव्ह यू रोबोट्स व्हिच विल ऑपरेट ऑन देअर ओन हां, युजिंग एआय इंटेलिजन्स. हो. तर ते पण त्याला अजून वेळ आहे. सध्या डायग्नोस्टिक्समध्ये एआयचं भरपूर खूप काम चालू आहे. आणि देअर विल बी अ पॉइंट ऑफ टाईम जिथे रेडिओलॉजिस्ट फक्त कन्सोलवर बसेल हं. आणि एआय विल डायग्नोज एव्हरीथिंग अँड रिपोर्ट एव्हरीथिंग अँड गिव्ह हिम द रिपोर्ट. आता पण भरपूर प्रगती झाली, की गेल्या 10 वर्षापूर्वीपेक्षा आता खूप प्रचंड झाली. फास्टेस्ट हो. डायग्नोज होतात आणि स्पेसिफिक होतात आणि आपण त्यांना स्पेसिफिक इलाज करू येस. शकतो. आता आधीचं कसं होतं, की कॅन्सर म्हणजे आता अंत जवळ आलाय असं वाटायचं लोकांना. पण ती आता फॅक्ट राहिली नाहीये, की आपण त्याला बरा पण करू शकतो. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल? आता कॅन्सर म्हणजे संपलं असं अजिबात राहिलेलं नाहीये. हो, माझे अनेक म्हणजे मी तुम्हाला असे हजारो पेशंट दाखवू शकतो जे आता कॅन्सर सर्व्हायव्हर्स आहेत. हो, आणि ह्या सगळ्याच्या मागे तुम्ही जर अर्ली डिटेक्शन झालं, जर कॅन्सर आपल्याला अर्ली स्टेजमध्ये सापडला, तर डेफिनेटली आता कॅन्सर बरा होतो. आपल्याकडे आता ट्रीटमेंटसाठी ऑप्शन्स एवढी आहेत, एवढी प्रगत झालेली आहेत, की आपल्याला डेफिनेटली अर्ली स्टेज कॅन्सर्समध्ये क्युअर हा ऑप्शन आहे. ऑप्शन आणि देता आता येईल. खूप पिक्चर बदलले. 25 वर्षापूर्वी जे कॅन्सरचं पिक्चर होतं आणि आता ते खूप बदललं. म्हणजे आता लोकांनी काय करायला पाहिजे? भीती नाही करायला पाहिजे, की झालाय तर त्याच्या ज्या प्रोसिजर आहे त्या करायला पाहिजे फास्टेस्ट. तर ती सुरुवात कशी, की आता झालाय तर त्यांनी ते एक्सेप्ट करून कसं पुढे जायला आता पाहिजे? सर्वात मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे असतो ॲक्सेप्टन्स, करेक्ट. की मला कॅन्सर झालाय. हो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एका माणसाला ॲसिडिटी होती. हं. तर तो ॲसिडिटीची औषधं 6-6 महिने, 1-1 वर्ष घेत राहतो. हो, बट इट कॅन बी अ साइन ऑफ गॅस्ट्रिक कॅन्सर. हो, त्याला जर कोणी सांगितलं, की जा बाबा म्हणजे डॉक्टरला भेटला आणि तो म्हटलं गॅस्ट्रोस्कोपी करून ये. हो. तर तो त्याच्यावरती वेळ मारून तर देतो. तो नाही, म्हणतो नाही जाऊ दे औषधच द्या, काहीतरी औषधच द्या. सांगतायत. एक गोळी खाल्ली की हा मला बरं आपल्याकडे वाटतं. सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. याच्या पुढे त्यांनी जर आपला काही त्रास झाला, काही सिम्प्टम झाले, तर लगेच डॉक्टरला भेटले, तर वेळेवरती कॅन्सर लक्षात येऊन वेळेवर ट्रीटमेंट होऊन पेशंट बरे होतात. हे आपल्याकडे आपल्याला परत-परत लोकांना सांगायची भयंकर गरज आहे, गरज की पडते. तुम्ही तुमच्या अंगावर काढून नेऊ नका आजार. तुम्ही आम्हाला लगेच भेटा, वेळेवर भेटा, त्याच्यावर वेळेवर इलाज केला तर तुम्ही बरे व्हाल. आता जसं तुम्ही हे सांगितलं, की ॲसिडिटी होती हो, आणि त्याला ते जर म्हणलं, की तू ती कोलोनोस्कोपी कर, तर त्या नाही करत आणि हो, टाळतो आणि मग हो, पुढे जाऊन तो कॅन्सर निघू शकतो आणि मग तोपर्यंत हो, बराच वेळ निघून गेलेला असतो. थोडा ट्रीटमेंटचा काळ वाढतो. हो, असं आणि मग त्यांना तो त्रास होतो आणि मग त्यांना तो आजार भयंकर वाटायला लागतो. तसे असे भरपूर असतात ना, की तर टोबॅकोवाले आहेत, हो, ॲसिडिटीवाले आहेत, की जे सिम्प्टम थोडे छोटे-छोटे असतात. हो. त्यांना वाटतं, की ते ढकलतात, पण त्याचा कॅन्सर होऊ शकतो. असे कुठले-कुठले आहेत? टोबॅकोवाले जे असतात त्यांची सर्वात मोठे प्रमाण आहे याच्यात, की तंबाखू खातात. हो. आणि त्यांना असं वाटतं, की तंबाखूमुळे तोंडात जखम झाली. हां. पण ती जखम नसून ॲक्चुअली कॅन्सरची सुरुवात झालेली प्री असते. कॅन्सरस रिजन पण असू ते शकतो. आपले त्यांचं ते तिथलं काहीतरी लोकल डॉक्टरला भेटून काहीतरी इलाज करत राहतात. बऱ्याच वेळेला डॉक्टरकडे जातच नाहीत, केमिस्टकडूनच काहीतरी घेतात. हो. आणि ते अंगावर काढत बसतात. हं, आणि मग ते मोठं झालं एकदा आणि मग मानेत पण ते पसरलं, की हं, मग आमच्याकडे येतात. हं. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. सो टोबॅको रिलेटेड हे एक आहे. कॉन्स्टिपेशनसाठी लोकं वर्षानुवर्ष कॉन्स्टिपेशनची औषधं घेत राहतात. डॉक्टरकडे जात नाहीत. बरेच वेळेला कॉन्स्टिपेशन कॅन बी अ साइन ऑफ कॅन्सर ऑफ द रेक्टम. करेक्ट. पण ते करत नाहीत. लोकं येत करत नाहीत. नाही. अंगावर काढून देतात. हा आपल्याकडचा प्रॉब्लेम आहे तर मोठा. सगळ्यात मोठे जे कारण आहेत ते की एक ॲसिडिटी, एक कॉन्स्टिपेशन आणि तुम्ही जर टोबॅको खाताय, तुम्हाला माहिती आहे की ह्याच्याने कॅन्सर होणार आहे, हो, हो. तर तुम्ही लवकर टोबॅको भेटलं पाहिजे. जर आपल्याकडून तंबाखू जर काढून टाकली जगातनं आज, हां, तर माझं तर मत आहे 60% ते 70% कॅन्सर गायब होतील. की बिकॉज दे आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली रिलेटेड रिलेटेड टू टू टोबॅको. टोबॅको. म्हणजे तोंडाचे कॅन्सर आहेतच, लंग कॅन्सर आहे, पॅन्क्रियाटिक कॅन्सर, इसोफेजियल कॅन्सर, गॅस्ट्रिक कॅन्सर, युरिनरी ब्लॅडर कॅन्सर. एवढे कॅन्सर आहेत जे टोबॅकोशी रिलेटेड आहेत. टोबॅकोशी रिलेटेड. मग हो. त्याच्यावरती लिहिलेलं पण असतं, की हे एकमेव हो, कारण आहे कॅन्सरचं हो. आणि शॉर्ट कॅन्सरचं कारण आहे, तरी पण लोकं त्याला तरी पण हो. सिरियसली घेत आज नाहीत. आपल्याकडे सिगारेटच्या पाकिटावरती केवढी भयंकर चित्र दिलेली चित्र आहेत. पण दिलेले असतात. स्मोकिंग इज नॉट स्टॉपिंग. हं. इन फॅक्ट आता एक अतिशय फ्रायटनिंग पिक्चर असा आहे, की स्मोकलेस टोबॅको यूज म्हणजे वेपिंग हां, वेपिंग. हे हो. आपल्या यंग क्राउडमध्ये भयंकर वाढतंय. हो, हो, हो. आणि दॅट इज द मेजर एपिडेमिक व्हिच यू आर गोइंग टू हॅव इन द नेक्स्ट 5 to 10 इयर्स.
आणि त्याच्यावरती आपल्याला फार काही त्याचा आणि काही हे करायचं. इसोफॅजियल आणि त्याचा लंग कॅन्सर लंग कॅन्सरचा मेन त्याच्याशी मेन संबंध आहे. त्याच्याशी संबंध काय आहे. होतं ही स्मोकलेस टोबॅकोमध्ये काय होतं, टोबॅकोमधले जे टॉक्सिक म्हणजे टोबॅकोमध्ये जवळ-जवळ 4,000 वेगवेगळे टॉक्सिक सबस्टन्सेस असतात. हो, त्याच्यातले 70 सबस्टन्सेस जे असतात त्याने तुम्हाला कॅन्सर होतो. हो. आणि वेपिंगमध्ये काय होतं, तुम्ही जेव्हा तो धूर आत घेता, तेव्हा त्याच्या छोट्या-छोट्या मॉलिक्युल्स असतात त्या डायरेक्ट लंगमध्ये जाऊन कानाकोपऱ्यात लंग्सच्या जाऊन त्या पोहोचतात आणि दॅट इज द वर्स्ट थिंग अबाउट स्मोकलेस टोबॅको. त्यांना असं वाटतं की स्मोकलेस आहे म्हणजे इट्स इट्स त्यांना इट्स असं सेफ. वाटतं की ह्याच्यामध्ये काही नाहीये. आणि हे भयंकर वाढणारं एपिडेमिक आहे सध्या, स्पेशली वेपिंग. आणि वी हॅव टू क्रिएट पब्लिक अवेअरनेस फॉर दॅट. तर जसं सरांनी आता सांगितलं, की सगळ्यात जास्त डेंजरस आहे व्हेप आणि यंग क्राउडमध्ये तो जास्त वाढतोय. भयंकर आहे. तर इमिडिएटली त्याला बंद करणे हेच त्याचं हो, हो. प्रिव्हेन्शन आहे. तर ते किती प्रमाणात घेताय का कमी घेताय का तुम्ही फक्त एवढंच घेताय, तेवढंच घेताय हे जसं आहे त्याचा काही एक त्याचा काही संबंध नाहीये. फॉर एक्झाम्पल एखादा माणूस 2-2 पाकिटं सिगारेट 40 वर तो ओढतो, त्याला काही होत नाही. हं, दुसरा एखादा माणूस सिगारेट स्मोकिंग चालू करतो आणि 6 महिन्यात त्याला कॅन्सर होतो. कॅन्सर होतो. तर हा जो कंट्रोल आहे, हा आपल्या हातात नाहीये. नाही. त्याच्यामुळे इट इज बेस्ट नॉट टू टच टोबॅको इन आणि एनी फॉर्म. कंपेअर करू नये मेनली, की हा 40 वर्ष झाले सिगारेट पितो आणि ह्याला झाला नाही म्हणजे आपल्याला पण होणार नाही. ॲब्सोल्युटली. हे प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. तुम्हाला कधी कॅच होईल आणि तो 10 मधला एक जर तुम्हीच असले, हो, तर सांगता येत नाही. म्हणून हो. तुम्ही प्रिकॉशन घ्यायलाच पाहिजे. त्यांना आपण स्क्रीनिंगसाठी काय सल्ले देऊ शकतो? स्क्रीनिंगसाठी काही बेसिक टेस्ट्स आहेत. अगदी बेसिक टेस्ट असतात ज्या कॅन्सर स्क्रीनिंगसाठी वापरतात. आणि म्हणजे त्याच्यात काय आहे, चेस्ट एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी, बायकांमध्ये मॅमोग्राफी आणि पॅप स्मेअर आणि काही ब्लड मार्कर्स असतात, ट्यूमर हो, मार्कर्स. हो. तर आम्ही नेहमी सांगतो, की जनरली 45 वयानंतर तुम्ही ॲन्युअल हेल्थ चेक करताना हं. एक सोनोग्राफी, चेस्ट एक्स-रे, बायकांमध्ये पॅप स्मेअर आणि मॅमोग्राफी हे तुम्ही दरवर्षी करायला पाहिजे. करायलाच पाहिजे विथ सम ब्लड ट्यूबर मार्कर्स. करेक्ट, करेक्ट. जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री कॅन्सरची असेल, तर 45 च्या ऐवजी तुम्ही 35 ला चालू करायला हो. पाहिजे. आणि जर तुम्ही ॲन्युअल हेल्थ चेकअप जर तुम्ही केलात, तर मोर दॅन 80% ऑफ द कॅन्सर्स कॅन बी डिटेक्टेड इन द फर्स्ट स्टेज अँड कॅन बी ट्रीटेड प्रॉपरली अँड यू कॅन गेट अ ऑप्शन ऑफ क्युअर. हे इतकं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ॲन्युअल हेल्थ चेकअप हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कॅन्सर स्क्रीनिंगमध्ये. थँक आणि यू. एक दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कॅन्सर स्क्रीनिंग फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅमोग्राफीचं सांगतो. हो, मॅमोग्राफीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याकडे आता ब्रेस्ट कॅन्सर जे येतात त्यांना ब्रेस्ट लंप लागत असतं हो. हाताला. हां. तेव्हा ॲक्चुअली ऑलरेडी कॅन्सर पुढे गेलेला असतो व्हेन इट हो. बिकम्स अ ब्रेस्ट लंप. मॅमोग्राफीमध्ये नॉन पॅल्पेबल ब्रेस्ट लिजन्स म्हणजे हां. मायक्रो कॅल्सिफिकेशन. करेक्ट. मायक्रो कॅल्सिफिकेशन दिसतं विच इज अ अर्ली साइन ऑफ कॅन्सर. आणि मायक्रो कॅल्सिफिकेशनच्या स्टेजला जर तुम्हाला तो कॅन्सर सापडला, तर आपण फक्त ज्या एरियात मायक्रो कॅल्सिफिकेशन आहे तेवढा एरिया काढून टाकला, हं. की त्या पेशंटची ट्रीटमेंट संपली. त्याला किमो लागत नाही, रेडिएशन लागत नाही, मोठी सर्जरी लागत नाही, काही लागत नाही. हां. म्हणून कॅन्सर स्क्रीनिंग इज इम्पॉर्टंट. लवकर तर करणं गरजेचं लवकर लक्षात येतं, वेळेवरती लक्षात येतं आणि पुढचा काही सगळा त्रास वाचतो आहे. तुमचा. आता त्याच्याशी रिलेटेड मिथ्स पण आहेत, की त्याला जर ऑपरेशन केलं तर तो स्प्रेड होतो. ही सर्वात मोठी मिथ आहे मोठी आपल्या इकडं. मिथ आहे आपल्याकडे. आणि मला परत-परत लोकांना सांगावसं वाटतं, की कॅन्सर हा ऑपरेट करून किंवा दुसरी एक मोठी मिथ आहे, की बायोप्सी घेतली की स्प्रेड हो, होतो. हो, हो. तर बायोप्सी घेऊन उलट आपल्याला कॅन्सरबद्दल जास्त माहिती मिळते. काही कॅन्सर असे असतात ज्यांना ऑपरेशन्स लागत नाहीत. किमोथेरपीनेच काम होतं म्हणजे इंजेक्शन्सनीच काम होतं. पण ते आपल्याला बायोप्सी घेतल्यावरतीच कळतं. आणि सर्जरी केल्याने कॅन्सर स्प्रेड होत नाही अंगात. हे सर्वात मोठं मिसकन्सेप्शन आहे. ते डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे लोकांनी. त्याच्यामुळे हे सगळ्यात मोठं एक फिअर फॅक्टर आहे सर्जरी जर सांगितली, की हं. कॅन्सर आहे आणि त्यात सर्जरी करावी लागली, तर हे त्यांना खूप भीती वाटते, हो, की आता मी सर्जरी करेल, मग तो स्प्रेड होईल, मग माझे किमो वाढतील, मग माझे रेडिओथेरपी पण वाढेल आणि मग मी आता परत कधीच रिकव्हरच होणार नाही. हो, अशी जी सायकल त्यांच्या मनात भीतीची तयार होते, तर ती आपली घालवणे खूप गरजेची आहे, हो. तर की तिथे पण मी लोकांना नेहमी सांगतो, तुम्ही वेळेवर जर आलात, हां, तर फक्त सर्जरीने काम होतं. हं, किंवा काही वेळेस असं असतं, की फक्त किमो रेडिएशननी काम होतं. हं, सर्जरी पण लागत नाही. हं. पण वेळेवर आलात तर. ऑब्व्हियसली तुमचा जर कॅन्सर पुढच्या स्टेजचा असेल, तर मग सर्जरी लागते, मग किमोथेरपी पण लागते, रेडिएशन पण लागतं. पण हे डोक्यातनं मिसकन्सेप्शन काढून टाकायला पाहिजे, की सर्जरी झाली, की मग किमोथेरपी आणि रेडिएशन हे लागणारच. लागणारच. आपण सर्जरी केल्यानंतर जे काढतो कॅन्सर, त्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट स्टेज कळते त्याची आणि त्याच्यावरून आम्ही त्याची पुढची ट्रीटमेंट ठरवतो. म्हणून
जर वेळेवर पेशंट आला आणि अर्ली स्टेजमधला कॅन्सर असेल, तर मग आपल्याला सगळ्या ट्रीटमेंट लागतीलच असं नाही. एका ट्रीटमेंटनेच काम होतं. काम होऊ शकतं. हो. आता कसं आहे, की अजून एक आहे, की कॅन्सरचं सर्जरी केली, तर असे कुठले कॅन्सर्स आहेत ते 100% सर्जरीनी रिकव्हर होतात आणि काही कुठले असे आहेत, की ज्यांना परत आपल्याला केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी लागू शकते? असं आपल्याला सांगता येत नाही, हां. की एक 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 हा एखादा कॅन्सर 100% सर्जरीनेच बरा होतो. हो. पण तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं, हं. तर ब्रेस्ट कॅन्सर इन अर्ली स्टेज, करेक्ट. कोलन कॅन्सर इन हो, अर्ली हो, स्टेज, दे आर क्युरेबल बाय ओन्ली सर्जरी. हो, पुढची काही ट्रीटमेंट त्यांना लागत नाही. हो. आणि काही कॅन्सर असे आहेत, फॉर एक्झाम्पल ओव्हॅरियन कॅन्सर, हं. दे हॅव अ टेंडन्सी टू रिकव्हर. हां. पण त्याच्यावरती आपल्याला ऑपरेशन झाल्यावरती लक्ष ठेवावं लागतं. लक्षात. असं आणि त्याच्यात सुद्धा ओव्हॅरियन कॅन्सर सुद्धा आपल्याकडे अर्ली स्टेजला ओव्हॅरियन कॅन्सर आलं तर त्याचं सुद्धा रिकरन्स रेट्स अतिशय कमी असतात. पण मला जर तुम्ही विचारलं होतं, की फक्त सर्जरीनेच कुठले कॅन्सर्स बरे होऊ शकतात, हां. तर माझ्या डोक्यात पहिले ब्रेस्ट आणि कोलन कॅन्सरच येतात. तेवढेच येतात. हो. आणि आता ओरल कॅन्सरची आणि रिलेटेड ओरल हां, कॅन्सर सुद्धा येतात. हां. तर ते ओरल ओरल कॅन्सर्स कॅन कॅन्सरचे कुठल्या स्टेजपर्यंत ते आपण पूर्ण काढून टाकू शकतो? ओरल कॅन्सरचं कसं असतं 2 भाग असतात. एक हो, तर तोंडातलं किती मोठा आहे तो कॅन्सर हो. आणि त्याच्याबरोबर मानेत आपल्या लिम्फ हां, नोड्समध्ये तो पसरला आहे का नाही. हां. आणि फक्त तोंडातल्या तोंडात छोटी गाठ असेल ती, हं. तर फक्त ती छोटी गाठ काढून आपल्याला बरेच वेळेला करता येतं. करता येतं. जेव्हा ते लिम्फ नोड्समध्ये जातं, तेव्हा मग थोडं आपल्याला अवघड. थोडं मोठं ऑपरेशन लागतं आणि मग पुढे रेडिएशन लागतं. काही लोकांना किमोथेरपी लागते. तर अगेन द सेम थिंग. लवकर स्टेजमध्ये ओन्ली सर्जरी विल डू द जॉब इन ओरल कॅन्सर. हं. पुढे गेलं तर मग किमोथेरपी, रेडिएशन लागेल. ओरल कॅन्सरमध्ये किंवा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये किंवा आता बऱ्याच कॅन्सर्समध्ये आपल्याकडे रिकन्स्ट्रक्शनची फार सुंदर ऑप्शन झालेली आहेत. हां. आता माझ्याकडे अनेक पेशंट असे आहेत ज्यांचे मी जबडे काढून टाकतो पूर्ण. हो. पण प्लास्टिक सर्जन आमचे इतकं सुंदर रिकन्स्ट्रक्शन करून हां. देतात, की ते पेशंटला कळत सुद्धा नाही. आणि हे रिकन्स्ट्रक्शन इज नॉट ओन्ली फॉर अपीअरन्स, हं. इट इज फॉर द फंक्शन ऑल्सो. हां. की आपण जेव्हा पूर्ण जबडा त्यांचा रिकन्स्ट्रक्ट करून देतो, हो. तेव्हा त्यांना चावायला आणि गिळायला सुद्धा त्रास होत नाही. हां. कारण आपण ते पूर्ण आर्किटेक्चर तोंडाच्या आधी होतं तसं करून देतो. अरे वाह! हे सो नवीन आहे. हां, कारण सो आतापर्यंत आपण जे बघितले ते पेशंट की हाफ हो. जबडा नाहीये, मग त्यांना बोलता येत नाहीये, खाता येत नाहीये, अशी परिस्थिती होती. So plastic surgery is not only cosmetic but functional अरे rehabilitation. अरे. So that has become a very big part आणि खूप सुंदर आपण आजकाल पेशंट्सला रिझल्ट्स देऊ शकतो. आम्ही ते आता फॉर एक्झाम्पल जबड्याचा कॅन्सर झालेल्या माणसाला हं. आपण पायातलं एक फिब्युला नावाचं जे हाड आहे, जे हो, आपल्याला आता लागत नाही, हो. ते आपण जबड्याच्या जागी फिब्युला लावतो हां. आणि त्या फिब्युल्यावरती नंतर आपण दात इम्प्लांट करू शकतो होय, हो. आणि पेशंट व्यवस्थित खाऊ पिऊ शकतो, चावू शकतो आणि गिळू शकतो. सो खूप चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे पण लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, की आता बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं जबड्याचा कॅन्सर झाला म्हणजे मी आता आयुष्यात परत कधी खाणार नाही, पिणार नाही हो, आणि बोलणार नाही. हो. हे अतिशय चुकीचं कन्सेप्ट आहे. आपल्याकडे खूप चांगली ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. रिकन्स्ट्रक्शन ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि आपण पेशंटला चांगली क्वालिटी ऑफ लाईफ आफ्टर सर्जरी देऊ शकतो. हे रिकन्स्ट्रक्शन आता जबड्याशी रिलेटेड झालं. हं. असं आपण कुठे-कुठे ते करतो? ब्रेस्टमध्ये आपण यंग बायकांमध्ये हो, आजकाल ब्रेस्ट कॅन्सर इज बीइंग डिटेक्टेड इन व्हेरी यंग विमेन ऑल्सो. हो, तर त्यांना आपण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन खूप छान करून देऊ शकतो. हो, आणि तसं मेनली ब्रेस्ट आणि जबड्यामध्येच रिकन्स्ट्रक्शन हे ऑप्शन्स लागतात आपल्याला. हो. बाकी पोटाच्या कॅन्सर्सला रिकन्स्ट्रक्शन लागत नाही. हां. तर ते समजा आतड्यांचं असेल तर आपण त्याला मग आतड्याचा भाग तेवढा काढून काढून टाकावा टाकावा लागतो. लागतो हो, आणि तो हो. पूर्ववत आपण त्यांना येस. करून देऊ शकतो. हो, हो, तर आता आपण हे एकट्या सर्जनचं काम नाहीये. हो, कॅन्सर झालेला जो पेशंट आहे हो, तो. तर हे कसं आहे त्याला सगळी टीम लागते. हो. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? सो कॅन्सरची ट्रीटमेंट इज नेव्हर अ वन मॅन जॉब. हं. कॅन्सरमध्ये आपल्याला टीमच लागते. त्याच्या टीममध्ये कॅन्सर सर्जन असतो, एक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असतो. मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे जो आपल्याला कॅन्सरची इंजेक्शन्स देतो हो. सलाईनमधून हं. आणि तिसरा रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट. हो. रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे रेडिएशन देतात. हं. ह्याबरोबर महत्त्वाचे जास्त बाकीच्या टीम्स पण ज्या असतात, त्या रिहॅबिलिटेशनसाठी लागणाऱ्या टीम्स म्हणजे फिजिओथेरपिस्ट. आता त्याच्या आधी प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन, हो. मग फिजिओथेरपिस्ट, मग स्पीच अँड स्वॉलोइंग थेरपिस्ट, हां. स्टोमा थेरपिस्ट म्हणजे हां. स्टोमा समजा पेशंटला असेल, हो, हो, ट्रॅकिओस्टोमी असेल हो, किंवा कोलोस्टोमी असेल, त्याची हो. काळजी घेणारे. सो ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर इज अ टीम वर्क. इट इज नेव्हर अ वन मॅन जॉब.
आणि याच्यात पेशंटला फायदा असा होतो की प्रत्येक माणसाच्या एक्सपर्टीजचा त्याला फायदा घेता येतो आणि ही कॅन गेट द बेस्ट पॉसिबल रिझल्ट. आपण असं म्हणू शकतो की डायटिशियन पासून सुरू हो, होतं. डायटिशियन सुद्धा. येस. डायटिशियन पासून सुरू होते गोष्ट, मग थोडंसं काउन्सिलर, मग हो. फिजिओथेरपी, मग ही टीम पण तुम्हाला लागते व्हेरी पूर्ण मच. थ्रू आउट तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर हो. पडायला. दुसरं लागतं पेशंटची विल पॉवर. हो आणि काही पेशंट्स असतात ते कॅन्सरचं डायग्नोसिस झाल्यावर डिप्रेशनमध्ये जातात हो, एकदम हो, हो. किंवा भयंकर अँक्शियस होऊन जातात. या लोकांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलर लागतो. त्याचा पण खूप महत्त्वाचा रोल खूप असतो. महत्वाचा पॉइंट झालाय आणि घरातले लोकं पण तेवढे सपोर्टिव्ह पाहिजे. मी नेहमी घरातल्या लोकांना सांगतो, की यू शुड बी ॲज पॉझिटिव्ह ॲज यू कॅन. करेक्ट. पेशंट समोर आपण स्ट्रेस दाखवायचा नाही. नाही. पेशंटला आपल्याला जर बकअप करायचं असेल, त्याला ट्रीटमेंटसाठी चांगलं हे बिल्डअप करायचं असेल, तर आपण त्याच्यासमोर चीअरफुलच राहायला पाहिजे आणि त्याला सांगायचं, "काही होणार नाही, तू बरा होणार आहेस. यू विल हां. गेट आउट ऑफ धिस." हो. अशीच एन्करेजमेंट देत राहायची. आणि आताच ठरलंय की माझा एक पेशंट आहे, त्याला कुठलातरी कॅन्सर झालेला आहे. तर त्यांनी कॅन्सरची सर्जरीच्या आधी काय प्रिपरेशन करायला पाहिजे? कॅन्सर सर्जरीच्या आधी आम्ही बेसिक लोकांना सांगतो, की फार काही लागत नाही. जर न्यूट्रिशनली डिप्लिटेड पेशंट असेल, हं. की खूप दिवस त्याला आता फॉर एक्झाम्पल इसोफेगस कॅन्सरचे जे पेशंट असतात, हो. त्यांना खाता येत नाही. हां. त्याच्यामुळे ते वजन खूप गेलेलं वेट हं, लॉस हं. झालेला असतो त्यांचा. मग त्यांना आम्ही बिल्डअप करायला आधी काही हाय प्रोटीन डाएट्स चालू करतो. त्याच्यानंतर काही समटाईम्स आपल्याला नाकातनं नळी घालून त्यांना फीडिंग द्यावं फीडिंग लागतं. द्यावं लागतं. सो दॅट ही कॅन बिल्ड अप फॉर द सर्जरी. करेक्ट, करेक्ट. तसं स्मोकिंग, अल्कोहल हे आम्ही पेशंटला सांगतो एक 15 दिवस आधी तरी तू पूर्णपणे बंद कर. बंद. कारण दॅट विल हेल्प इन युअर रिकव्हरी फ्रॉम द अॅनेस्थेशिया अँड रिकव्हरी फ्रॉम द बिग सर्जरी व्हिच यू आर गोइंग टू करेक्ट, अंडरगो. करेक्ट. असं आपण त्यांना न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन आणि मग हे हॅबिट्स तुमच्या जर काही असल्या तर त्या हॅबिट्स बंद करणे, असली थोडी तयारी करायला त्यांना सांगतो आपण. बाकी वेगळं स्पेशल बाकी काही काही नाही लागत लागत. नाही. कॅन्सर सर्जरी इज लाइक एनी अदर सर्जरी, बट समटाईम्स इट कॅन बी अ बिगर वन दॅन द अदर सर्जरी. करेक्ट. आता जसं सर्जरी म्हणतोय आपण, तसं लोकांना वाटतं की कॅन्सरची सर्जरी ही खूप महाग असते किंवा कॉस्टची पण रिलेटेड त्यांना खूप प्रॉब्लेम असतात. लोकांना वाटतं आता मला कॅन्सर झालाय, आता मला प्रत्येक ठिकाणी खूप पैसा लागेल. तर त्या माइंडसेट बद्दल तुम्ही काय अनुभव तुमचे? असंही काही नाहीये. आय वुड नॉट से दॅट कॅन्सर ट्रीटमेंट इज अगदी चीप आहे, अगदी फुकट आहे असं नाहीये. हां. कॅन्सर ट्रीटमेंटला थोडा खर्च आहे. हो, पण लोकांना जो असं वाटतं ना, की "अरे बापरे! खूप पैसा लागणार आहे." हो, तशी हो. सिच्युएशन आज नाहीये. हं. आता वी कॅन ऑफर कॅन्सर ट्रीटमेंट्स इन व्हेरी रिझनेबल रेट्स टू द पेशंट्स आणि आता गव्हर्नमेंटने सुद्धा एवढ्या स्कीम्स आणि योजना चालू केलेल्या आहेत, ज्याच्यात दे कॅन टेक हेल्प ऑफ द दोज कॅन्सर स्कीम्स ट्रीटमेंट. आहेत. दो हं. स्कीम्सची हेल्प घेऊन त्यांना कॅन्सर ट्रीटमेंट करता येते. आणि आपण जे टोबॅको किंवा सिगारेटमुळे ज्या लोकांना कॅन्सर होतो, हो. त्यांचा 10 वर्षाचा त्याचा खर्च मोजला तर त्याच्यापेक्षा नक्कीच प्रॉबॅबली कमी येईल. कमीच खर्च लागतो. नक्की कमी येईल. हो, तर त्यांनी तो खर्चाचा विचार करताना तो पण करावा, हां. की समजा ॲसिडिटीमुळे झालं तर आपण किती वर्ष पथ्य पाळले नाहीये, तर किती वर्ष बाहेरचं खाल्लंय, त्याला किती पैसे लागलेत, सिगारेटला किती लागलेत, हो. अल्कोहोलला किती लागलेत आणि ह्याला किती लागलेत हो. आणि मग तो खर्च सर्जरीच्या खर्चाशी जर तुम्ही पडताळून बघितला, तर हो. तो नक्कीच कमी हो, होईल हो, हो. आणि हा तुमचा जीव वाचवण्यासाठीचा खर्च असतो. तो तुम्ही ऑलरेडी तुमचं शरीर खराब करण्यासाठी खर्च करून झालेला असतो. हो, पण ते पेशंट्सना नाही कळत, की हा त्याची आपला जीव मेंटॅलिटी हो. ती नाही आपल्याकडे. हा जीव वाचवण्यासाठी आपला हा खर्च हे नाही कळत त्याला. हे नाही कळत. त्याला फक्त खर्च कळतो, पण ते इट इज इम्पोर्टंट दॅट यू शुड स्पेंड मनी ॲट दॅट टाईम ॲट द राइट प्लेस. करेक्ट. आणि आपण अजून इंडियामध्ये हे पण बघतो, की खूप टाळतात. खूप वेळ लावतात डॉक्टरकडे जाण्याच्या वेळेपर्यंत. तोपर्यंत अल्टरनेट थेरपीज आहेत, मग मेडिकल आहे. मग त्यांना युनिव्हर्सिटीचे लोकं आहेत, की त्यांनी काही सांगितलेल्या गोष्टी, की ह्याने कॅन्सर बरा होतो किंवा असं-असं तुम्ही हे हो. जडीबुटी वापरली तर तुम्हाला कॅन्सर होणारच नाही. ह्या असल्या गोष्टींमध्ये वेळ जातो तोपर्यंत तो स्टेज आणि आता ChatGPT आलंय. अजून लोकं एक डॉक्टर आला. ChatGPTवरती ट्रीटमेंट स्वतःची घेतात आणि येतात आमच्याकडे. हो, हो, असंही होतं. हो, तर हीच जी टेंडन्सी आहे आपल्याकडे, हो. त्याचा आम्ही मी मी आय म्हणजे मी असा प्रयत्न करत असतो कॅम्प्स घेऊन कॅन्सर अवेअरनेसचा कॅम्प्स घ्यायच्या आणि परत-परत मी लोकांवर बिंबवायचा प्रयत्न करत असतो, की तुम्ही अंगावर काढून नेऊ नका. आपल्याकडे बायकांचा मेन प्रॉब्लेम काय असतो? ब्रेस्ट लंप आहे, हो. पण लाज वाटते मला दाखवायला. हं. म्हणून जात हो, नाहीत डॉक्टरकडे. हो. तसं एखादा टंगवरती अल्सर असलेला माणूस असतो,
तो आपल्या लोकल केमिस्टकडे जाऊन बी कॉम्प्लेक्सचे कॅप्सूल्स खात राहतो. हो. डॉक्टरकडे जायचा आळस. असं अंगावर काढून नेलं, हं. की डायरेक्टली रिफ्लेक्ट्स ऑन युअर रिझल्ट्स. कारण कॅन्सरची स्टेज वाढत जाते आणि हो. स्टेज वाढली तर डेफिनेटली तुमचे रिझल्ट चांगले येणार नाहीत. आजची आपली स्टॅटिस्टिक्स इतकी खराब आहेत भारताची, की 75% लोकं आपल्याकडे स्टेज 3 आणि स्टेज 4 अरे कॅन्सरमध्ये येतात. बापरे! ही आपल्याला स्टॅटिस्टिक्स चेंज बदलायला पाहिजेत करायची आहे. आणि हां. याच्यासाठी खूप अवेअरनेस करण्याची गरज आहे. आणि हा अवेअरनेस म्हणजे आम्ही काय म्हणतो, की स्क्रीनिंग लवकर करा. जराही स्क्रीनिंग तुम्हाला करा. वाटलं, की कुठली पण एखादी गाठ आहे, जखम आहे, जी 8 दिवसापेक्षा जास्त आहे आणि औषधाने जात नाहीये, तिला चेक डॉक्टरला भेटा लगेच. भेटणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर म्हणजे तज्ञांना, की हो. ते त्यातले तज्ञ आहेत. त्यांना भेटणं येस, खूप गरजेचं आहे. येस. आता तुम्ही इतके पेशंट आतापर्यंत केले, त्यातला एखादा असा अनुभव, की सांगू शकाल का, की ज्याने तुमचं लाईफ चेंज झालं किंवा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये चेंज झाला? मी तुम्हाला सांगतो, माझा एक इसोफेगस कॅन्सरचा पेशंट होता. हां. तो जेमतेम 35 किलोचा होता. अरे बाप! त्याला मी विचार करत होतो ऑपरेशन करू का नको? करू का हो, नको? ह्याला हो. सहन होईल का नाही? हां. घरचे विचार करत होते खूप. पण तो पेशंट एवढा पॉझिटिव्ह की डॉक्टर म्हटला, "तुम्ही करा काय करायचं ते. हां. आपण ह्याच्यातनं बाहेर येणार." हां. दॅट मॅन चेंज्ड माय ॲटिट्यूड, हं. की वी शुड नॉट थिंक निगेटिव्हली अबाउट एनी पेशंट. करेक्ट. तो त्याच्यातनं बरा झाला. इसोफेगस कॅन्सर हा अतिशय अग्रेसिव्ह कॅन्सर हो, आहे. हो. पण तो आज 11 वर्ष झाली आत्ता सुद्धा माझ्याकडे फॉलोअपला येतो. अरे वाह! तर त्या पेशंटच्या ॲटिट्यूडने माझं दृष्टिकोन बघायचा बदलला आणि मी म्हटलं, की कुठल्याही पेशंटला आपण निगेटिव्हली बघायला नको. वी शुड अल्सो ट्राय अवर बेस्ट, बी पॉझिटिव्ह अबाउट गिव्हिंग द बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट अँड लीव्ह द रेस्ट टू गॉड. लोकांना कसं वाटतं, की आता सर्जरी सांगितली आहे, तर ती खरंच मला गरजेची आहे की नाहीये? हो. आणि मग मला गरज नाहीये, तरी करतायत का माझी सर्जरी? मग मी विदाऊट सर्जरी पण काही औषधांनी बरा झालो असतो का? हं, असं जे वाटतं, हं. त्याला तुम्ही काय सांगाल? तर माझं पहिलं लोकांना नेहमी सांगणं असतं, की कुठलीही जर गाठ असेल, हं. तर ती त्याची बायोप्सी घ्यावी लागते पहिले. हो. सगळ्याच गाठींना आपल्याला सर्जरी लागत नाही. काही गाठी असतात ज्यांना आपल्याला नुसते इंजेक्शन्सनी त्या गाठी विरघळून जातात आणि बऱ्या होतात. पण 90% गाठींना शेवटी तुम्हाला ऑपरेशन लागतं. जेव्हा फिजिकल एखादं तुम्हाला लिजन असतं किंवा लंप असतं किंवा तिथं प्रॉब्लेम असतो, हो. तेव्हा तो फिजिकली तो ऑपरेशन काढून टाकूनच बरा होतो. बरोबर. तो असा बरा होत नाही. आणि आणि हे लोकांनी एक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे आपल्याला. करेक्ट. आणि तो स्प्रेड होणारच असतो असं पण नसतं. असंही नसतं. हां. वेळेवर आलात तर स्प्रेड होणारा नसतो. पहिली गोष्ट म्हणजे माझं हे लोकांना सांगणं असतं, की 80% ऑफ द गाठी आर नॉट कॅन्सर. 20% ऑफ द गाठी आर कॅन्सर. हं. आणि मग पण त्याच्यासाठी आपल्याला बायोप्सी घ्यायला पाहिजे. कळायला पाहिजे आपल्याला हं. व्हॉट इट इज. हं. आता असे काही पेशंट तुम्हाला आढळले का, की तुम्हाला वाटलं की नाही हा खूप सोपा आहे, हा बरा होऊन जाईल, हं. पण तो अग्रेसिव्ह झाला आणि त्याची कारणं काय होती? कसं आहे ना, कॅन्सरचं बिहेवियर फार वेगळं-वेगळं हो, असतं. हो. प्रत्येकाच्या बॉडीत वेगळं असतं. हो. काही म्हणजे आता काही पेशंट असे माझे होते, की मला वाटलं अरे अगदी अर्ली स्टेज पेशंट हो, आहे हा. हो, पण तो सर्जरी झाल्यानंतर एवढा भराभरा रिकरन्स आले त्याला, हो. व्हिच आय हॅड नेव्हर एक्सपेक्टेड. हं, आणि काही पेशंट असे असतात, हं. की ज्यांना आम्हाला वाटतं, की अरे हा खूप लवकर रिकव्हर हो, होणार आहे, पण त्याला प्रोग्नोसिस काही पुअर होत आहे. नाही. हो, सो हे जे कॅन्सरचं बिहेवियर आहे ना, हे अजून आपल्याला प्रेडिक्ट करता येत करता नाही. येत नाही. दॅट इज द बॅड पार्ट अबाउट कॅन्सर. कॅन्सर. तेच मी सांगायचा प्रयत्न करते, की हं. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येक हां. पेशंट वेगळा असतो. प्रत्येक पेशंट वेगळा असतो आणि प्रत्येक पेशंटनी आपलं कसं आहे आणि दुसऱ्या पेशंटचं कसं आहे हे कधीही कंपेअर डिस्कसच करू नये. नाही करायला पाहिजे. कंपेअर करू नये कंपेअर कधीच. नाही करायला आधी डिस्कसही करू नये. हो, यू हो. वांट टू डिस्कस, गो अँड टॉक टू युअर डॉक्टर. द करेक्ट, डॉक्टर विल टेल यू व्हॉटएव्हर इट इज देअर. करेक्ट, करेक्ट. कारण एकतर ट्रीटमेंट पण खूप चेंज झाली गेल्या 10 वर्षात. हो. गेल्या 5 वर्षातच खूप चेंज झाली. आता एवढं बदललेलं आहे. आता आपल्याकडे मॉलिक्युलर जेनेटिक्स जे यायला लागले, हो, त्याच्यामुळे टार्गेटेड थेरपीज ज्या यायला लागल्या आहेत. हो, त्याच्यामुळे एवढं प्रचंड आता कॅन्सरचं पिक्चर चेंज होतंय, हो, हो. की एक वेळ अशी येणार आहे, की काही कॅन्सरला आपल्याला फक्त गोळ्या घेऊन बरं होणार. बरं होऊ शकतं. हो. पण अजून ती वेळ आलेली आलेली नाही. नाही. हां, लगेच नाही तर त्यांना हो. वाटेल की आलंय आणि नाहीतर द्या मला. लोकांना लगेच वाटेल, की आता गोळ्या खायच्या आहेत बरं. हां, नाही, हां. तसं नाही. देअर इज स्टिल टाईम, बट इट विल कम. कम. त्याच्यात रिसर्च होतोय. रोज खूप रिसर्च त्याच्यात होतोय. येतंय. रोज नवीन मॉलिक्युल्स येतायत. रोज नवीन गोष्टी येतायत. सर्जरीमध्ये रोज नवीन ॲडव्हान्स सर्जरीज येतायत, व्हिच आर हेल्पिंग पेशंट्स कीप देअर फॉर्म अँड फंक्शन. म्हणजे आपण पूर्वी काय होतं, कॅन्सर झाला फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर. हो. ब्रेस्ट कॅन्सर झाला, की हं. पूर्ण स्तन काढून टाका. हो. असंच होतं. हो.
आता आम्ही 95% बायकांमध्ये आम्ही स्तन काढत नाही, ब्रेस्ट कॉन्झर्वेशन सर्जरी करतो. हो. तसं ऑर्गन प्रिझर्वेशन आता इज अ बिग बिग थिंग इन कॅन्सर. करेक्ट. 95% of the times we don't have to remove the organ which has got cancer. We can preserve that organ, give that person the same function which he had earlier. करेक्ट. So preserving form and function is the focus now in cancer surgery also. आणि त्याच्यासाठी खूप ॲडव्हान्स सर्जरीज आल्यात. खूप ॲडव्हान्स्ड ऑप्शन्स आलेली आहेत. ऑप्शन चालेल. तर लोकांनी घाबरू नये, की कॅन्सर म्हटलं की काहीतरी आपली पूर्ण वाट लागणार आहे, वाट मोठी लागली. सर्जरी होणार आहे काहीतरी असं घाबरायचं. आता जसं की आपण म्हणतो की आपण खूप नवीन गोष्टी रिसर्च करतोय. हो, आपली फॅटर्निटी, डॉक्टर फॅटर्निटी हो. त्याच्यामध्ये, की खूप मोठ्या टीम त्याच्यावर एआय काम करतंय, रोबोटिक्स काम करतंय, डॉक्टर्स काम करताय, रिसर्चर्स काम करताय. तो बॅलन्स न राहण्याचं कारण काय आहे, की तेवढेच प्रकारचे कॅन्सर वाढत चालले, कारण त्याची कारणं वाढत चालली. हो. जसं की एन्व्हायर्नमेंट चेंज झालाय, फूड हॅबिट चेंज झालाय. तर ह्या पुढच्या पिढीला खूप आपल्याला त्यांना ते ताळमेळ साधण्यासाठी किंवा कॅन्सर होऊ नये म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे? पुढच्या पिढीने पहिली गोष्ट म्हणजे दे शुड लर्न फ्रॉम द मिस्टेक्स ऑफ देअर प्रिडेसेसर्स. करेक्ट. अमेरिकेमध्ये 20 वर्षापूर्वी स्मोकिंग वॉज रॅम्पंट. हं. खूप एव्हरीबडी यूज्ड टू स्मोक. नंतर दे रिअलाइज्ड व्हॉट टोबॅकोमुळे काय होतंय. आता त्यांच्याकडे स्मोकिंगचं प्रमाण कमी झालंय. हं. पण आपल्याकडे आता यंग लोकांमध्ये खूप स्मोकिंगचं वाढलंय. प्रमाण वाढतंय. हं. तर आपल्या यंग लोकांनी त्यांचा अनुभव घेऊन आता शिकायला पाहिजे, की स्मोकिंग कमी करा. कमी करायला पाहिजे. कीप सम फिजिकल ॲक्टिव्हिटी ऑल्वेज इन द डे. डू सम फिजिकल ॲक्टिव्हिटी. तुमच्या डायटवरती तुम्ही थोडा कंट्रोल ठेवा. हो. आपल्याकडे द वर्स्ट कॉम्बिनेशन नाव टुडे काय आहे? McDonald's अँड कोक. हो. ते बर्गरमुळे काय होतं? बर्गरमुळे आपल्या पोटामध्ये फॅट खूप जमते, आपल्या स्टमकमध्ये आणि मग ती फॅट डायजेस्ट करायला ते खूप वेळ आपल्या पोटात राहतं. ते आपले गॅस्ट्रिक डायजेशन व्हायला. त्याच्याबरोबर कोका कोला पितात. कोका कोला प्यायला की काय होतं? आपलं पोट फुगतं. हं. पोट फुगल्यामुळे काय होतं? पोटातलं ॲसिड जे असतं, हं. म्हणजे इथं आपला वॉल बसतो खाली. हं. तो अन्ननलिका आणि जठराच्या मध्ये जो वॉल बसतो तो फुगतो, तो ताणला जातो हं. आणि त्याच्यामुळे गॅस्ट्रिक ॲसिड रिफ्लक्स होतो हं. इसोफेगसमध्ये हं. आणि त्याच्यामुळे इसोफेजियल कॅन्सर होतो. हां. तर असं हे कोरिलेशन आहे बिटवीन डायट अँड कॅन्सर्स. आपल्याकडे आता एवढं वेस्टर्न डायट वाढतंय, सगळे रिफाइंड फूड्स येतायत. पास्ता खातात, पिझ्झा खातात. त्याच्यापेक्षा पोळी भाजी खा. हो. पास्ता, पिझ्झा पण खा, पण हो. लिमिटमध्ये खा. होममेड का? त्याच्याबरोबर होममेड सुद्धा नाही, तुम्ही बाहेर जाऊन खा ना, हं. पण तुम्ही लिमिटमध्ये खा. हां. त्याच्याबरोबर फॉर विथ दॅट डायट यू शुड हॅव सम रफेज विथ यू. तुमच्या डायटमध्ये भाज्या पाहिजेत, सॅलड्स पाहिजेत. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे आपण आणि थोडक्यात असं म्हणतो, की जे आपण 40शी नंतर सुरू केलं आपल्या जनरेशननी, हो, ते ह्यांनी यांनी 25शी लवकर लाच चालू करायला पाहिजे. 20-25 ला सुरू हो, करायला पाहिजे हो, आणि स्वतःची हो. काळजी घ्यायला पाहिजे. ॲब्सोल्युटली. नाहीतर हे तो बॅलन्स साधता नाही येणार. कारण नाही नाहीतर येणार. ते वाढतच हो, जाईल हो. आणि मग ट्रीटमेंट घ्यावेच लागतील. येस. तर 3 असे सिम्प्टम सांगाल का, की ज्याच्याकडे बिलकुल इग्नोर नाही करायला पाहिजे? न बरी होणारी जखम, न जाणारा गाठ म्हणजे हं. लंप, हो. कुठेही असू दे ते. हो. आणि खोकला, संडास किंवा लघवीमध्ये रक्त. हो. असं जर आलं तर ताबडतोब डॉक्टरला भेटा. इग्नोर करू नका. अर्ली डिटेक्शन करण्यासाठी काय करायला? बेसिक टेस्ट अर्ली डिटेक्शनसाठी असं आपले मी जसे म्हटलो, एक्स-रे, चेस्ट सोनोग्राफी, मॅमोग्राफी, पॅप स्मेअर आणि काही ब्लड मार्कर्स. 3 ऑब्व्हियस गोष्टी की ज्याने कॅन्सर होतोच. तंबाखू, अनकंट्रोल्ड दारू हं. आणि काही प्रोफेशन्स फॉर हां. एक्झाम्पल पेंट जॉब इंडस्ट्री हां. त्यांच्यामध्ये. त्यांना इन्हेलेशन मधून त्यांना ते आणि पेंटमध्ये खूप केमिकल्स असतात केमिकल्स त्याच्यामुळे. असतात. हो, हां, तर त्याला अव्हॉइड करायला पाहिजे ह्या अव्हॉइड गोष्टी. करायला. कंपल्सरी अव्हॉइड करायला हो, पाहिजे. आता कॅन्सर झालाय, तर त्याला केमो, रेडिओ आणि सर्जरी करावीच लागलेली आहे. हो. तर त्याला काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे त्यांनी पुढे? हे एक सर्वात मोठं मिसकन्सेप्शन असतं लोकांचं, की आपली एकदा किमोथेरपी झाली, हं. की रेडिएशन झालं, हं. की आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतील. आपली ट्रीटमेंट संपल्यानंतर काहीही प्रिकॉशन्स घ्याव्या लागत नाहीत. यू कॅन लीड युअर नॉर्मल लाईफ. लाईफ. फक्त एक्सेप्ट डायट. ड्युरिंग किमोथेरपी तुम्हाला प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. करेक्ट. कारण किमोथेरपीच्या वेळेस आपल्या अंगातल्या पांढऱ्या पेशी कमी होतात हो. आणि आपला रेझिस्टन्स टू इन्फेक्शन्स कमी होतो.
म्हणून आपल्याला ते काही प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. अदरवाईज ट्रीटमेंट संपल्यानंतर दॅट पर्सन शुड बिहेव नॉर्मली लाइक एनी नॉर्मल पर्सन. मी माझ्या पेशंटला सांगतो 1% ही तुझी लाईफस्टाईल चेंज करू नकोस. करू करेक्ट. हे सोडून सबस्टन्स समजा काही तंबाखू हां, ॲब्सोल्युटली. मी असं हां. नाही सांगत की स्टार्ट इटिंग की टोबॅको अगेन. तेच, नो. की दॅट तेवढं सोडून तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकताय. ॲब्सोल्युटली नॉर्मल तुम्ही लाईफ. हां, त्याला आपण लाईफ आफ्टर कॅन्सर असं म्हणू शकतो. येस. आणि ते तुम्ही नॉर्मलच जगू शकता अगदी येस, सगळ्यांसारखं. येस. 31 मे हा वर्ल्ड नो टोबॅको डे म्हणून साजरा केला जातो. तंबाखूबद्दल मला एक आता आवर्जून सांगावसं वाटतं लोकांना, की तंबाखू सेवन कुठल्याही प्रकारात म्हणजे ते चावून, स्मोक करून किंवा मिसरी लावून सुद्धा हे आपल्याला वाईटच आहे. कारण आपल्या अंगावरती तर त्याचा इफेक्ट होतोच. म्हणजे पेशंटला हेल्थ इम्प्लिकेशन्स असतातच, पण त्याच्याबरोबर एक लक्षात घ्या, की जर काही कॅन्सर झाला, तर आपल्या पूर्ण फॅमिलीला त्याचे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स पण खूप असतात. म्हणजे एका कॅन्सर पेशंटच्या मागे पूर्ण आयुष्य बाकी फॅमिलीचं सुद्धा खराब होऊ शकतं. तंबाखूबद्दल मी एवढंच सांगेन लोकांना, की एकतर घेऊच नका आणि जर घेत असाल तर बंद करा आणि कोणालाही टोबॅको घ्यायला प्रोत्साहन देऊ नका. असं माझं एक सिन्सिअर ॲडवाइस राहील. कारण अतिशय वाईट इफेक्ट्स आहेत ह्या पदार्थाचे आपल्या अंगावर. तर आता सर्जन आहे तुम्ही, कॅन्सर हो, सर्जन. तर रोबोटिक्स त्याच्यामध्ये आता नव्याने आलंय. हो. तर त्याच्यात काय फरक पडलाय रोबोटिक आलंय? रोबोटिक सर्जरी म्हणजे आपण ऑपरेशन डॉक्टरच करत असतो, पण इन्स्ट्रुमेंट जे असतात ती रोबोटिक असतात. हो, ते हो. पेशंटवरती असतात. आता ह्या रोबोटिक सर्जरीचे इन्स्ट्रुमेंट्सचा ॲडव्हांटेज काय आहे, की ते अतिशय फ्लेक्सिबल असतात, मॅन्युव्हरेबल खूप असतात ते. हं. त्याच्यामुळे ते अतिशय डिफिकल्ट एरियाज इन द बॉडी विच आर व्हेरी डिफिकल्ट टू ॲक्सेस. तिथं जाऊन ते काम करू शकतात. त्याच्यात आपल्याला व्हिजन जे मिळते ते थोडं मॅग्निफिकेशन मिळतं आणि त्याच्यामुळे आवर सर्जरी इज व्हेरी प्रिसाईज अँड ॲक्युरेट. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर अ सर्जन महत्त्वाचं काय असतं, की आम्हाला 3D व्हिजन मिळते. हां, सो आता मला हे कळतं, की इथं युरेटर आहे आणि त्याच्यासमोर ही आर्टरी आहे. हां. असं 3D मध्ये पिक्चर दिसल्यामुळे आवर सर्जरी बिकम्स मच, मच बेटर. हे डॉक्टरसाठी. हं. पेशंटसाठी बिकॉज यू आर ऑपरेटिंग इन अ व्हेरी स्मॉल एरिया. तुम्ही त्या जिथं प्रॉब्लेम आहे तिथं जाऊन तुम्ही ऑपरेट करता. त्यामुळे बाकीच्या एरियाजला तुम्ही कुठे हात लावत नाही. त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते. फास्ट. रोबोटिक सर्जरीतनं. फॉर एक्झाम्पल हं. आम्ही जेव्हा पोटाच्या सर्जरीज करतो, रेक्टमची सर्जरी करतो, हो. तेव्हा आपल्याला छोटा आतडा हाताळावंच लागत नाही. त्याच्यामुळे छोट्या आतड्याची ॲक्टिव्हिटी खूप पटकन परत येते हां. आणि त्याच्यामुळे पेशंटला रोबोटिक सर्जरीचा पेशंट असतो तो त्याच दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तो खायला लागतो हां. आणि तिसऱ्या दिवशी तो जेवण करू शकतो आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तो घरी जातो. घरी जातो. हे आपल्या ओपन सर्जरीमध्ये होत नाही. हं. हे लॅप्रोस्कोपीमध्ये सुद्धा होत नाही. हं. पण रोबोटिक सर्जरीचा हा प्रचंड ॲडव्हांटेज आहे आणि बिकॉज वी आर नॉट टेकिंग अ बिग कट ऑन द बॉडी, छोटे-छोटे कट्स असतात. त्याच्यामुळे पेन पण खूप कमी होते आता पेशंटला. परत तोच एक प्रश्न आहे. लोकांना वाटतं, की बाकीच्या सर्जरीपेक्षा रोबोटिक सर्जरी महाग आहे म्हणून सजेस्ट करताय का काय? हो, सध्या थोडं इट इज एक्सपेन्सिव्ह. हां. पण आता कसं आहे, आता रोबोटिक्स नवीन आहे. हो. जसं-जसं वेळ जाईल, पूर्वी लॅप्रोस्कोपी लोकांना वाटायचं, बापरे! प्रचंड महाग हो, आहे. हो. आता तसं. लॅप्रोस्कोपी हॅज बिकम लाइक एनी करेक्ट, कॉमन थिंग. करेक्ट. तसंच रोबोटिकचं पण होणार. पण इट्स वर्थ कारण तुमच्या बट इट रिकव्हरीचा तो वेळ आणि वाचेल. कसं आहे माहिती आहे का, स्पेंडिंग दॅट मच मनी इज वर्थ इट बिकॉज यू गेट बॅक टू वर्क क्विकली हां. आणि तुमचं हॉस्पिटल स्टे कमी झाल्यामुळे तेवढं तुमचा तो पण तो पैसे पण वाचतात. पैसे वाचतात. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आज शहरातल्या वर्किंग माणसाला गेटिंग बॅक टू वर्क आफ्टर रोबोटिक सर्जरी इज व्हेरी फास्ट व्हेरी फास्ट. तर ते अँड जास्त दॅट इज द बेनिफिशियल. मेन ॲडव्हांटेज दे हॅव. सर, कॅन्सर हा आधीच खूप वाढत चाललाय आणि लोकांच्या मनात भीती खूप आहे. त्याच्यात जर सर्जन किंवा डॉक्टर तुमच्यासारखं छान साध्या शब्दात आम्हाला समजून सांगणारा असला, तर ती भीती 50% तिथेच कमी होते आणि ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत त्याच्यामुळे अजून आपल्याला आधार मिळतो, असं म्हणायला काही हरकत नाही. येस. तुम्ही खूप सोप्या शब्दात समजून सांगितलं. त्याच्यातला मेन जो आज आहे, की प्लीज टोबॅको घेऊ नका. कारण त्याच्यावर क्लिअर टोबॅको घेण्याने कॅन्सर होतोच हे जर कंपल्सरी माहिती आहे, तर ते बंदच करायला पाहिजे. आणि दुसरा पॉइंट आहे वेपिंग, की लहान मुलांमध्ये जे वाढतंय ते पण 100% पुढे जाऊन तुम्हाला कॅन्सर करणारच आहे, तर ते पण तुम्ही नाही घ्यायला पाहिजे. तसंच बाकीच्या कॅन्सर जर तुम्हाला झाले, तर कुठली ट्रीटमेंट करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि त्याचा कसा विचार करायला पाहिजे, हे तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला समजून सांगितलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक यू थँक व्हेरी सो मच. मच. थँक थँक यू.